नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. तर सगळ्यांना माहीतच आहे, की श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे 20th फेबला. तर दरवर्षीप्रमाणे मी पण माझ्या जवळच्या लोकांना इन्व्हिटेशन देऊन तेवढंच प्रसाद बनवून सेलिब्रेट करायचं ठरवलं. तर त्याकरिता सामान मला एकाच ठिकाणी नाही भेटणार हे मला माहीत होतं आणि त्यात मी आल्यापासून स्ट्रॉबेरी गार्डनबद्दल ऐकलं होतं. पण घरापासून दूर आणि टाईम नाहीये त्यामुळे मला जाणं झालंच नाही. पण प्रकट दिनानिमित्त जाण्याचा योग आला. मग आम्ही कॅब बुक केली आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथे पोहोचलो. बघतो तर एवढं मोठं स्टोअर होतं म्हणजे लेजिट सगळंच्या सगळं तिथेच मिळून जातं. इंडियन भाज्यांमध्ये मुळ्याचे शेंगा, गवारी, वांगी, शेवगा, मेथी, शेपू, कैरी, कोथिंबीर आणि अगदी अळूच्या पानापर्यंत सगळं होतं. आणि इकडे आल्यामुळे माझं काम तर एकतर खूप इझी झालं कारण कार्यक्रमाकरिता जे पण सामान हवं होतं ते सगळं मला एकाच ठिकाणी मिळालं. म्हणजे स्वीट्स, भाजी, अगरबत्ती, फ्रुट्स ते यूज अँड थ्रो प्लेट्सपर्यंत. स्वीट्समध्ये जिलेबी, कलाकंद वगैरे सगळं काही अवेलेबल होतं. त्याच्यात भांडीसुद्धा खूप छान-छान होते. परत डाळी, मसाले, ऑइल वगैरे सगळं चिकन, मटण सगळं मिळून जातं. शॉपिंग करायला खूप जास्त मज्जा आली आणि खरं सांगायला गेलं तर यूकेला आल्यापासून ही माझी एवढी मोठी शॉपिंग फर्स्ट टाईम झाली असणार आहे. मी तर म्हणेल तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट द्या कारण तिथे सगळं काही मिळून जातं. एकदाच सगळं सामान आणून ठेवलेलं खूप बेस्ट असतं. लोकेशन तर मी खाली कॅप्शनमध्ये देऊन टाकेन. असो मग आम्ही शॉपिंग केली आणि लगेचच निघालो छावा बघायला. तसं तर आम्ही फर्स्ट शोज बघत होतो पण आम्हाला हाऊसफुलमुळे तिकीट नाही भेटलं. पण यूकेमध्ये बसून छावा बघितला आणि मन अभिमानाने लिटरली भरून आलं. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि मोठ्या स्क्रीनवरती बघताना डोळे लिटरली